जेव्हा आपल्या दाताची ट्रीटमेंट चालू असते ना, त्यावेळेला दाताचं दुखणं असं असतं की ज्या आपल्याला काहीच खाता येत नाही. तर चपाती तर मग आपल्याला जमतच नाही खायला. तर अशा वेळेला ना मी म्हटलं आज मस्त एकदम असं लुसलुशीत खिचडी बनवेन. यासाठी सकाळी क्लासला जायच्या आधीच मी तुरीची डाळ आणि अख्खे मूग भिजत घातलेले आणि आता आल्यानंतर सुरुवात केलेली आहे खिचडी बनवायला. तर प्रिपरेशनसाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे 2 वाट्या. त्याच्यामध्ये भरपूर पाणी, म्हणजे आपण 2 वाट्या पाणी घेतलं तर कमीत कमी ना 8 वाट्या तरी याच्यामध्ये पाणी घालायचं. लसूण घातले, थोडेसे मीठ घातलं आणि डाळी मिक्स केलेल्या होत्या भिजत घातलेल्या त्या घातल्या आणि खिचडी बनवायला ठेवली. 2 ते 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद केला. आता ना स्टीम आउट होईपर्यंत इथे मी थोडीशी फोडणी बनवणार आहे. मस्त एकदम छान फोडणी केली ना तर खिचडी खायला अजून मस्त वाटेल. तर मी इथे एक कांदा आणि एक अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतली आणि एक मिरची ना ती स्लिट करून घेतली मधून आणि इथे तुपाची फोडणी देणार आहे. तर तुपामध्ये ना मी मोहरी आणि जिरं घातलं, त्यानंतर सगळं कट करून घेतलेलं जे टोमॅटो वगैरे आहे ते सगळं घातलं, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला आणि इथे पहा तुम्ही मस्त ना खिचडीचा बनवलेला भात आहे तो एवढा मस्त झालेला आहे, अगदी लुसलुशीत झालेला आहे. तर आता या फोडणीमध्ये मी त्याला ट्रान्सफर केलं, म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे ना तेवढंच घालायचं आणि पुन्हा जर संध्याकाळी खायचं असेल तर त्यावेळेला पुन्हा फोडणी आपण देऊ शकतो. आणि याच्यामध्ये ना अजून त्याला सॉफ्ट करण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घातलं आणि ही खिचडी एवढी छान आणि मस्त होते ना, अगदी घरात जर वयस्कर कोणी असेल ना त्यांच्यासाठी तुम्ही बनवा, एवढी छान वाटेल. खाताना सुद्धा काही त्रास होणार नाही. दात नसतील त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे आणि ज्यांच्या दाताचं दुखणं आहे ना त्यांच्यासाठी तर अजून बेस्ट आहे. तर मस्त एकदम ना गुळगुळीत अशी झालेली आहे. तर आता मी लगेच जेवायला घेणार आहे. तर पहा खिचडीचा रंग आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे. तर याच्याबरोबर खाण्यासाठी ना मी टोमॅटो जे आहे ते मस्त पातळ कापून घेतले, त्याच्यावर थोडंसं मीठ आणि दही घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त एक प्रकारचं ना मी सॅलड तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला कांदा वगैरे काय अजून आवडत असेल तर काही ॲड करू शकता, नो प्रॉब्लेम. सो चला, मस्त खिचडी रेडी आहे. बघून तोंडाला नक्कीच पाणी आलेलं असेल. तर मी जेवून घेते, तुम्हीसुद्धा बनवा आणि पुढचे व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.